ठरलं तर मग 30 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। प्रियाला घराबाहेर काढल्याच्या नंतर प्रिया घराबाहेर बसलेली असते। ती रात्रभर घराबाहेर बसते। त्याच वेळेला रात्री झुल्यावरती बसलेली असताना प्रियाच्या मोबाईलवरती तिच्या मैत्रिणीचा कॉल आलेला असतो आणि मला एका बाईला खूप आजारी पाडायचं आहे, तुझ्याकडे काहीतरी रेसिपी असेल ना तर ती दे। तर नाटकी प्रिया तिला मी पूर्ण आजीला एक काढा पाजवला होता, ती आजारी होती आणि ती काढा पिल्याच्या नंतर अजूनच आजारी पडली, या सर्व गोष्टी सांगते आणि तिला ती काढ्याची रेसिपी शेअर करते। तर त्याच वेळेला प्रियाची जी मैत्रीण असते नुपूर, तिची सर्व रेकॉर्डिंग बोलत असताना रेकॉर्ड करते आणि प्रियाने तिला ही रेसिपी सांगितली आहे, पूर्ण आजींवरती तिने ही अप्लाय केली होती, या सर्व गोष्टी ती रेकॉर्ड करून घेते। दुसऱ्या दिवशी सकाळ होते, घरातले सर्वजण ब्रेकफास्ट करत असतात। तर प्रिया उठून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते। ती अश्विनला आवाज देते, अश्विन प्लीज मला आतमध्ये घे ना, मला चक्कर येत आहे, मला खूप भूक लागली आहे, अशी विनवणी करत असते। पण आता अश्विन तिच्या जाळ्यामध्ये अडकलेला नसतो, कारण अर्जुन सायलीने त्याचे डोळे उघडलेले असतात आणि प्रियाचे सर्व कारस्थान त्याच्या समोर आलेले असते। आवाज देत असताना तेवढ्या तिथे गिरिजा आणि नुपूर आलेले असतात आणि ते पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो। आई बाबा, नुपूर, गिरिजा तुम्ही इथे कसं काय? त्यावर गिरिजा आणि नुपूर सर्वांना म्हणतात, आम्ही एक सरप्राईज घेऊन आलो आहे। आम्हाला असे समजले की तुम्ही प्रियाला घराबाहेर काढले आहे आणि तिला रात्रभर बाहेर थांबवले होते। मला वाटत आहे तिची तब्येत खूप बिघडली असेल आणि तिच्यासाठीच आम्ही स्पेशल एक काढा घेऊन आलोत। हे ऐकताच प्रियाला खूप मोठा धक्का बसतो। नक्की हा काढा कोणता आणला असेल? मी रात्री फोनवर बोलत असताना हे ऐकलं तर नसेल ना, या सर्व गोष्टी तिच्या मनामध्ये घोळत असतात। घरच्यांना मात्र ह्या दोघींचं काय चालू आहे हे कळत नसते, पण हा सर्व काही सायलीचा प्लॅन असतो। सायलीनेच त्या दोघींना सर्व काही प्लॅनिंग सांगितलेले असते आणि तो काढा बनवून त्या घेऊन आलेले असतात। नुपूर, गिरिजा सर्वांना म्हणतात, आम्ही आतमध्ये येणारच आहेत, पण त्याआधी आम्ही प्रियाला हा काढा पाजवणार आहेत। रात्रभर बाहेर थांबून तिला खूप ताप आला आहे, चक्कर येत आहे, मळमळ होत आहे असं म्हणत आहे आणि तिनेच हा पूर्ण आजीला काढा दिलेला आहे, तिचीच ही रेसिपी आहे। तर प्रिया नाही नाही म्हणत असते, मी पिणार नाही, कारण तिला ही रेसिपी माहीत असते, कारण यामध्ये खूप घाण वस्तू टाकलेले असतात। तर नुपूर, गिरिजा तिला पकडतात आणि तिच्या तोंडाला ग्लास लावतात आणि जबरदस्तीनं तो काढा प्यायला लावतात। इथे खूपच छान सुंदर सीन दाखवलेला आहे। प्रियाची कशा प्रकारे फजिती केली आहे हा सीन पाहण्यासाठी खरंच तुम्हाला खूप मज्जा येणार आहे। प्रियाचे हे सर्व कारस्थान ऐकून अश्विन अजूनच भडकलेला असतो, कारण सायलीने अजून एक सत्य सर्वांसमोर आणलेले असते, म्हणजे हिला रात्रभर घराबाहेर ठेवून सुद्धा ही हिची चाल सोडणार नाही, ही हिचे कारस्थान चालूच ठेवणार आहे। या गोष्टीचा अश्विनला खूप मोठा धक्का बसलेला असतो। अश्विन प्रियावरती खूप ओरडतो। अश्विन प्रियाला म्हणतो, मला वाटले होते तुला शिक्षा देऊन कुठेतरी तुझ्यामध्ये फरक दिसेल, पण तू व्यक्तीच अशी घाणेरडी आहेस, तुझ्यामध्ये कधीच काही फरक पडू शकणार नाही आणि आम्ही एवढं पूर्ण आजीला फुलासारखं जपतो आणि तू असला घाणेरडा काढा तिला पेला दिलास का? असा विचार करून सर्वजण प्रियावरती शब्दांचा वार करतात। आई बाबा, अस्मिता सर्वच खूप तिला बोलत असतात, तिची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।